क्रॅमर्स रूलनुसार इक्वेशन सॉल्व करताना डिटर्मिनंटचे फॉर्म्युलानुसार dx dy, त्यानंतर ची व्हॅल्यू काढण्यासाठी dx डिवायडेड बाय डी, ची व्हॅल्यू काढण्यासाठी dy डिवायडेड बाय डी या फॉर्म्युलांचा वापर करावा लागतो. आता वरील दिलेल्या इक्वेशनमध्ये 2x + 3y = 7, 3x + 5y = 9 या इक्वेशनमध्ये a1 ची व्हॅल्यू 2, b1 ची व्हॅल्यू 3, c1 ची व्हॅल्यू 7, a2 ची व्हॅल्यू 3, b2 ची व्हॅल्यू 5 आणि c2 ची व्हॅल्यू 9 अशा प्रकारे a1 b1 c1 a2 b2 c2 यांच्या व्हॅल्यू काढाव्या लागतात. d = a1 a2 b1 b2 नुसार 2 3 3 5 क्रॉस मल्टिपल 2 × 5 - 3 × 3, 5 2 10 - 3 3 9, 10 - 9 = 1. So d = 1. dx = c1 c2 b1 b2 या फॉर्म्युलानुसार 7 9 3 5 = 7 × 5 - 9 × 3, 7 5 35 - 9 3 27. So 35 - 27 = 8. So dx ची व्हॅल्यू 8. त्यानंतर dy ची व्हॅल्यू काढताना a1 a2 c1 c2 या फॉर्म्युलानुसार 2 3 7 9 = 2 × 9 - 7 × 3 = 9 2 18 - 7 3 21 = 21 - 18 = -3. So dy = -3. त्यानंतर 1 ची व्हॅल्यू काढताना dx डिवायडेड बाय d = dx ची व्हॅल्यू 8 व d ची व्हॅल्यू 1 = 8. y = dy डिवायडेड बाय d = -3 डिवायडेड बाय 1 = -3. अशा प्रकारे x = 8, y = -3.